राज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या धर्तीवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये ज्याप्रमाणे शालार्थ आयडी घोटाळा त्या ठिकाणी बाहेर आला, त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षण विभाग, संस्थाचालक, शालार्थ आयडी घोटाळ्यातील काही सूत्रधार, त्याचप्रमाणे काही कर्मचारी यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी घोटाळा करून शिक्षकेतर कर्मचारी आणि काही ठिकाणी शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. मी तर म्हणेल नागपूरच्या घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी झालेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 करोड रुपयाचा त्या ठिकाणी घोटाळा झाल्याचा प्राथमिक त्या ठिकाणी अंदाज आहे. दिनांक 2 ऑक्टोबर 2025 रोजी बुलढाणा या ठिकाणी पत्रकार भवनामध्ये सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यम प्रतिनिधींना घेऊन मी एक पत्रकार परिषद त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी शालार्थ आयडी घोटाळा झाला आणि ज्या ठिकाणी मी स्वतः SIT प्रमुख श्री चंद्रकांत पुलकर्णी साहेब यांच्याकडे तक्रार दिली, त्या तक्रारीवर SITने गंभीर दखल घेऊन 4 दिवसापूर्वी अमरावती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष श्री अनिल साबळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय समितीसमोर सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये मी केलेल्या 21 आरोपापैकी संबंधित शाळेतील अध्यक्ष, त्या ठिकाणी उपस्थित असलेले बुलढाण्याचे शिक्षण अधिकारी श्री अनिल आकाळ सर, त्यांनी गठीत केलेली एक त्रिसदस्यीय समिती, ज्या समितीमध्ये उपशिक्षणाधिकारी श्री वाहक साहेब, वेतन पथकाचे अधीक्षक श्री अविनाश निवलकर आणि शिक्षण अधिकारी कार्यालयाचे अधीक्षक श्री प्रकाश कुळे, त्याचबरोबर मी तक्रार केलेली मेकर तालुक्यातील लोणीओळी या गावची श्री शिवाजी शिक्षण संस्था रजिस्ट्रेशन नंबर F223 द्वारा संचालित देभ श्री ही सो उर्फ बाबुराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाची जी संचालक बॉडी, ज्यामध्ये अध्यक्ष श्री भास्करराव श्रीपतराव पाटील, त्यांचे पुत्र श्री प्रवीण भास्करराव पाटील, त्याचबरोबर मी तक्रार केलेले शालार्थ आयडी घोटाळ्याचे सूत्रधार, या संस्थेत शिपाई पदावर काम करणारे श्री सकाराम शंकर काळदाते, त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि त्या संस्थेमध्ये बनावट कागदपत्राच्या आधारे कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कागदपत्राची पूर्तता, त्यांचं शैक्षणिक पात्रता पूर्ण न करता घेतलेले कर्मचारी श्री AG मुसळे आणि शिवकन्या रामदास पद्मने यांचे पती उपस्थित होते. सर्वप्रथम 2 ऑक्टोबर 2025 महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी पत्रकार परिषद मी घेणार आहे, जिल्ह्यातील सर्व प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, पत्रकार बांधव, त्याचबरोबर बुलढाणा जिल्ह्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी यांना मी विनंती करतो की पत्रकार भवनामध्ये 2 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता जी पत्रकार परिषद मी आयोजित केली आहे, या पत्रकार परिषदेला उपस्थित राहून बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यासंदर्भात घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची, संस्थाचालकांची आणि शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांची ही जे काही संगनमत करून केलेली जी कारवाई, ज्यातून लाखो रुपयाचा त्या ठिकाणी उहापोह झाला, त्याचबरोबर बनावट शालार्थ आयडी त्या ठिकाणी तयार करून शासनाच्या तिजोरीला सेन लावण्यात आली, शासनाच्या तिजोरीला त्या ठिकाणी चुना लावण्यात आला. या सर्व गोष्टीचा कच्चा चिट्टा या पत्रकार परिषदेमध्ये मी त्या ठिकाणी देणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणाला कसं दाबता येईल आणि ही कारवाई त्या ठिकाणी कशी कमकुवत करता येईल, यासाठी काही अदृश्य शक्ती त्या ठिकाणी काम करत आहेत. या सर्व दोषी लोकांना वाचवण्यासाठी स्वतः शिक्षणाधिकारी कार्यालय, उपसंचालक कार्यालय अमरावती
त्याचबरोबर संबंधित शाळाचे जे काही प्रमुख आहेत हे दाबण्यासाठी, हे प्रकरण दाबण्यासाठी कसा केविलवाणा प्रयत्न करणार आहेत किंवा करत आहेत, या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी भंडाफोड मी करणार आहे. सर्वप्रथम देवश्री ही उर्फ बाबुराव पाटील या विद्यालयामध्ये ज्या वेळेला हा शालार्थ आयडी घोटाळा करण्याच्या मानसिकतेमध्ये या संस्थेचे अध्यक्ष, या संस्थेमध्ये शिपाई पदावर काम करणारे श्री सकाराम शंकर काळदाते, त्याचबरोबर मुख्याध्यापक आणि अध्यक्षाचे पुत्र प्रवीण भास्करराव पाटील यांना मी विनंती केली होती की आपण फार घाई गडबड न करता आणि अशा प्रकारच्या कुठल्याही गैरपद्धतीचा अवलंब न करता, गैर पद्धतीचा वापर त्या ठिकाणी न करता आपण या अशा प्रकारच्या शालार्थ आयडी, बनावट शालार्थ आयडीच्या नादाला लागून विनाकारण चुकीचं काम करू नका अशी सूचना दिली होती. परंतु माझ्या सूचनेला संस्थाचालक आणि त्या ठिकाणी असलेले इतर काही कार्यकर्ते यांनी कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही. परंतु या संस्थेमध्ये कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री सुरेश शिवरकर यांनाही मी त्या ठिकाणी कल्पना दिली होती. सुरेश शिवरकर हे स्वतः शिक्षण क्षेत्रामध्ये तज्ज्ञ आहेत, त्यांना या सगळ्या प्रक्रियेची माहिती आहे. त्यांनी हे प्रकरण माझ्या म्हणण्यानुसार जवळपास 4 महिने त्या ठिकाणी थांबून ठेवलं होतं. त्यांची अशा प्रकारच्या बेकायदेशीर नियुक्त्या करण्याची कुठल्याही प्रकारची तयारी नव्हती. परंतु संस्थाचालक आणि हे जे तथाकथित शालार्थ आयडी घोटाळ्याचे सूत्रधार यांनी त्यांच्यावर राजकीय दबाव टाकला, त्यांच्यावर भावनिक दबाव टाकला आणि त्यांचा आयडी पासवर्ड बेकायदेशीरपणे हस्तगत करून त्यांच्याकडे असलेले जे काही कागदपत्र आहेत ते अक्षरशः जबरदस्तीने उचलून नेऊन, चोरून नेऊन या शालार्थ आयडी घोटाळ्याला त्या ठिकाणी अंजाम दिला आहे. सुरेश शिवरकर यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात सुद्धा या सगळ्या गोष्टीची माहिती दिली होती. मी सुद्धा शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि विद्यमान शिक्षणाधिकारी श्री अनिल आकाळ साहेब यांना एक पत्र दिलं होतं की अशा पद्धतीनं काही बेकायदेशीर अराजक तत्व संस्थेमध्ये मुख्याध्यापकावर दबाव आणून त्यांचा आयडी पासवर्ड हस्तगत करून बनावट कागदपत्राच्या आधारे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे नियुक्त्या करण्याचे काहीतरी कृत्य करत आहेत. आपण या ठिकाणी याला रोख लावावी. परंतु शिक्षण अधिकारी श्री अनिल आकाळ साहेब यांनी माझ्या त्या पत्राचं, माझ्या निवेदनाचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गांभीर्याने न घेता या लोकांना या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक प्रकारची मूकसंमती त्या ठिकाणी दिलेली आहे. या संस्थेचे संस्था अध्यक्ष त्याचबरोबर मुख्याध्यापक यांनी श्री एजी मुसळे आणि शिवकन्या रामदास पद्मने या 2 सुशिक्षित बेरोजगारांना त्या ठिकाणी चुकीची माहिती दिली आणि त्यांना प्रयोगशाळा सहाय्यक आणि कनिष्ठ लिपिक या पदावर नियुक्ती देतो असं सांगून त्यांच्याकडनं लाखो रुपये त्या ठिकाणी मिळवले आहेत आणि ही नियुक्ती करत असताना काही मेजर आणि अक्षम्य अशा चुका केल्या आहेत. महाराष्ट्र राज्याने मागील अधिवेशनामध्ये श्री दादाजी भुसे जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्या घोषणेप्रमाणे एक SIT त्या ठिकाणी स्थापन केली. प्राथमिक दिवसामध्ये, प्राथमिक काळामध्ये ही SIT नागपूरपुरती मर्यादित होती. या SITचे प्रमुख नागपूरचे पोलीस उपायुक्त श्री नित्यानंद झा साहेब होते. मी नित्यानंद झा साहेब त्याचबरोबर उपसंचालक श्री निलमा टाके मॅडम यांच्याकडे ज्यावेळेला तक्रार दिली, या तक्रारीच्या अनुषंगानं उपसंचालक निलमा टाके मॅडम यांनी सुद्धा गंभीर दखल घेऊन शिक्षणाधिकारी कार्यालय बुलढाण्याला एक पत्र दिलं आणि या सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी सखोल चौकशी करावी अशा प्रकारचे आदेश दिले. त्याचबरोबर पोलीस आयुक्त आणि नागपूर SITचे प्रमुख नित्यानंद झा साहेब यांनी सुद्धा संबंधित स्थानिक पोलीस स्टेशन, स्थानिक बुलढाणा जिल्ह्याचे SP यांना पत्र देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. परंतु नागपूर SIT मार्फत काही बडे अधिकारी यांच्यावर त्या ठिकाणी अटकेची कारवाई झाली आणि या राजपत्रित अधिकाऱ्यांनी काम बंद असं आंदोलन त्या ठिकाणी केलं
किंवा रजा आंदोलन मला वाटतं त्या ठिकाणी केलं. आता या सगळ्या गोष्टीचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव या नागपूर एसआयटीवर आला आणि राज्य सरकारने पोलीस आयुक्त यांच्या नेतृत्वामध्ये असली एसआयटी त्या ठिकाणी बरखास्त केली. त्यामुळे मी बुलढाणा जिल्ह्यातील देवश्री हिसो उर्फ बाबुराव पाटील या विद्यालयाची त्या ठिकाणी तक्रार करण्यासाठी म्हणून राज्य शासनाने श्री चंद्रकांत पुलकुंवर साहेब विभागीय आयुक्त पुणे यांच्या नेतृत्वामध्ये जी एसआयटी स्थापन केली त्या एसआयटीकडे तक्रार दिली. त्या तक्रारीमध्ये या नियुक्तीच्या संदर्भात जवळपास 21 मुद्दे मी त्या ठिकाणी चंद्रकांत पुलकुंवर साहेब यांना समोरासमोर प्रत्यक्ष भेट देऊन सांगितले आणि एसआयटी प्रमुख पुलकुंवर साहेब यांनी त्यांची एक 5 सदस्यीय समिती ज्यामध्ये अमरावती शिक्षण मंडळ म्हणजे ज्याला आपण अमरावती बोर्ड म्हणतो या बोर्डाचे विभागीय अध्यक्ष श्री अनिल साबळे साहेब, त्याचबरोबर संभाजीनगर, नांदेड, लातूर, नागपूर आणि स्वतः अनिल साबळे साहेब अशा 5 सदस्यीय समितीने 4 दिवसापूर्वी अमरावती या ठिकाणी एक सुनावणी घेतली. या सुनावणीमध्ये या 2 कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने आणि बेकायदेशीर पद्धतीने नियुक्त करण्यात आलंय अशा 21 मुद्द्याचा समावेश केलेली तक्रार किंवा माझा एक लेखी जबाब त्यांना मी दिला. या लेखी जबाबामध्ये 1 ते 21 या सगळ्या माझ्या आरोपाचं त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं खंडन संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी त्यांनी नेमलेली एक त्रिसदस्यीय समिती करू शकली नाही. कुठल्याही प्रकारचा ऑथेंटिक कागद ते त्या ठिकाणी अनिल साबळे साहेब यांच्यासमोर सादर करू शकले नाहीत. त्यामध्ये सर्वात प्रथम माझा आरोप असा होता की सन 2012 पासून महाराष्ट्र राज्य शासनाचे शिक्षक व शिक्षकेतर भरती बंद असताना यांनी बेकायदेशीर नियुक्ती केली. हा प्रश्न त्या 5 सदस्यीय समितीने विचारला असता या प्रश्नावर कुठल्याही प्रकारचं उत्तर संस्थेचे अध्यक्ष किंवा संस्थेचे जे काही करता धरता येतं ते देऊ शकले नाहीत. त्याचबरोबर या संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिक पदावर घेतलेले AG मुसळे यांच्या संदर्भात एक प्रश्न होता की कनिष्ठ लिपिक पदावर या संस्थेत कार्यरत असलेले श्री शेषराव श्रीपत राऊत यांना पदोन्नती न देता, म्हणजे ते आधी कनिष्ठ लिपिक पदावर होते, त्यांना वरिष्ठ लिपिक पदावर पदोन्नती न देता त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाचं पद त्या ठिकाणी रिक्त नसताना शिवकन्या रामदास पद्मने यांना नियुक्ती दिली ती कशी, याचंही उत्तर समोरची व्यक्ती त्या ठिकाणी देऊ शकली नाही. कारण वस्तुस्थिती अशी आहे की शेषराव श्रीपत राऊत यांना फक्त कागदोपत्री पदोन्नती दिली आणि त्या ठिकाणी कनिष्ठ लिपिकाचं पद व्याकन करण्यात आलं, रिक्त करण्यात आलं. परंतु तेव्हापासून आतापर्यंत शेषराव श्रीपत राऊत जे वरिष्ठ लिपिक पदावर गेले, तथाकथित त्यांची पदोन्नती झाली, परंतु त्यांना त्या दिवसापासून तर आतापर्यंत कनिष्ठ लिपिकाचीच वेतन श्रेणी लागू करून त्यांना वेतन अदा करण्यात आलंय. माझा एका संस्थेमध्ये एक कनिष्ठ लिपिक आणि एक वरिष्ठ लिपिक असताना त्या ठिकाणी दोघांचाही पगार हा कनिष्ठ लिपिक श्रेणीमध्येच काढण्यात आला. ही अक्षम्य चूक आहे. यासाठी प्रमुख आणि त्यांनी नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षांनी अनिल साबळे साहेबांनी या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांना जाब विचारला असता या गोष्टीचंही कुठल्या प्रकारचं उत्तर ते लोक देऊ शकले नाहीत. तिसरा माझा आरोप असा होता की कनिष्ठ लिपिक पदावर घेतलेल्या सौ शिवकन्या रामदास पद्मने यांचं लग्न 10/2/2022 मध्ये झालेले असताना त्यांना दिनांक 15/12/2020 म्हणजेच लग्न होण्यापूर्वी 2 वर्ष अगोदर पती रामदास पद्मने यांच्या नावासह नियुक्त करण्यात आलंय. वास्तविक पाहता लग्नाच्या 2 वर्षाआधी शिवकन्या हिला तिच्या वडिलाच्या नावे नियुक्ती देणं अपेक्षित होते, परंतु लग्न व्हायच्या 2 वर्ष आधी पतीच्या नावाने त्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आलेली आहे. ही बेकायदेशीर आहे. याच्यावर एसआयटी आणि समितीच्या प्रमुखांनी प्रश्न विचारला असता त्यांनी या व्यक्तीचं आणि या घेतलेल्या शिवकन्याबाईचं लग्न हे 5 एप्रिल 2020 रोजी झालेलं आहे अशा प्रकारचा त्या ठिकाणी पुरावा सादर केला. त्यांचं लग्नाचं त्या ठिकाणी जे काही लग्न पत्रिका त्या ठिकाणी सादर केली
त्याचबरोबर एक ग्रामपंचायतचं मॅरेज सर्टिफिकेट त्या ठिकाणी सादर केलं, परंतु हे मॅरेज सर्टिफिकेट आणि ती पत्रिका त्या ठिकाणी खोटी आहे हे सिद्ध करताना मी 10/2/2022 रोजी यांचं लग्न झालं अशा पद्धतीचं लोणीगवडी या गावामध्ये त्यांनी मॅरेज सर्टिफिकेट इश्यू केलं होतं. ते मॅरेज सर्टिफिकेटच मी त्या ठिकाणी सादर केलं. याच्याबद्दल प्रश्न विचारला असता समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचं उत्तर देता आलं नाही, कारण त्यांनी ही तारीख या ठिकाणी दिली 5 एप्रिल 2020. तर यावर मी SIT प्रमुखांना चौकशी समितीच्या त्या अध्यक्षांना आणि समितीला हे सांगितलं की 21 मार्च 2020 मध्ये कोरोना पिरियड होता आणि 21 तारखेला त्या ठिकाणी जनता कर्फ्यू झाला होता. 23 मार्च 2020 ला त्या ठिकाणी लॉकडाऊन लागलं होतं आणि यांनी ती तारीख सांगितली 5 एप्रिल 2020. त्यावेळेला त्या ठिकाणी कडक असं लॉकडाऊन चालू होतं. कोणाला भेटण्याची मुभा नव्हती. सगळेजण त्या ठिकाणी क्वारंटाईन होते आणि क्वारंटाईन असताना या लोकांनी 5 एप्रिल 2020 रोजी लग्नच कसं केलं. तर या गोष्टीवर 5 सदस्यीय समितीने सर्वांना जाब विचारला की आपण ही पत्रिका छापली कशी, कारण त्यावेळेला सर्व काही बंद होतं, छापखाने बंद होते, त्याचबरोबर लग्नावर बंदी होती आणि त्या पत्रिकेमध्ये यांनी फक्त लग्नच नाही तर 4 की 3 तारखेला त्या ठिकाणी नानमुख झालं, या दोघांचं नानमुख झालं अशा पद्धतीची टीप टाकली होती. मी तर त्यांना बोललो की जर यांनी कडक लॉकडाऊन मध्ये त्या ठिकाणी लग्न केलं असेल तर यांच्यावर कोरोना ऍक्ट नुसार त्या ठिकाणी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत. त्यापुढे चौथी माझी मागणी आणि माझा आरोप असा होता की शिक्षण अधिकारी माध्यमिक कार्यालय जीप बुलढाणा यांनी 14/10/2024 रोजी मी माहितीच्या अधिकारान्वये कार्यालयामध्ये सदर कर्मचाऱ्यांचा जो मान्यतेचा ठराव आहे, त्यांना वैयक्तिक मान्यता, त्याचबरोबर त्यांचा पगार जो समजा त्या ठिकाणी त्यांनी घेतला, त्या सगळ्या गोष्टीची माहिती त्यांना मी मागवली होती. या माहितीच्या अनुषंगाने शिक्षण अधिकारी कार्यालयामधनं मला हे अशा प्रकारचं पत्र दिलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की या 2 कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारची माहिती आमच्याकडे उपलब्ध नाही असं जनमाहिती अधिकारी तथा सहाय्यक प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद बुलढाणा यांनी दिलं होतं. मग आता मी यांना विचारलं की आता यांच्याकडे सगळे कागदपत्र आले, परंतु 14/10/2024 मध्ये शिक्षण अधिकारी कार्यालय त्या ठिकाणी लिहून देते की या 2 कर्मचाऱ्यांचे आमच्याकडे कुठल्याही प्रकारचे कागद उपलब्ध नाहीत. मग आता त्यावेळेला शिक्षण अधिकारी कार्यालयाने हे लिहून दिलं की आमच्याकडे कागदपत्र उपलब्ध नाहीत, कुठल्याच प्रकारच्या नसती, कुठल्याही प्रकारचे दस्तावेज नाहीत. मग आता हे दस्तावेज आले कुठून, हाच प्रश्न श्री अनिल साबळे साहेब आणि त्यांच्यासोबत असलेल्या अनेक सदस्यांनी संस्था चालकाला विचारला. त्याचबरोबर शिक्षण अधिकारी श्री अनिल आकाश साहेब यांना सुद्धा विचारला. तर त्यांनी एक केविलवाना आणि थातूर मातूर असं उत्तर दिलं की ज्यावेळेला यांनी माहितीचा अधिकार केला त्यावेळेला हे सगळे कागदपत्र एका कपाटात त्या ठिकाणी होते आणि आम्ही शोधले असता आम्हाला त्या ठिकाणी सापडले नाही. परंतु या सगळ्या गोष्टीवर 5 सदस्यीय समितीचं समाधान झालं नाही. त्यांनी अक्षरशः शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी श्री अनिल आकाश साहेब यांना झापून काढलं की तुमच्या अखत्यारीत असलेले कागदपत्र तुम्हाला त्या ठिकाणी सापडत नाहीत असं उत्तर देऊन चालत नाही. त्यापुढे माझा पुढचा आरोप असा होता की 9/9/2024 रोजी संस्थेचे मुख्याध्यापक श्री सुरेश शिवरकर यांनी आपल्या सहीनिशी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार कार्यालय प्रमुख, संस्था प्रमुख म्हणून त्यांच्या आस्थापनेवरील कार्यालयात अधिनिष्ठ कर्मचारी यांची विधानसभा निवडणूक 2024 साठी दिलेल्या माहितीत शाळेच्या आस्थापनेवर क्लास 2 चं 1 पद, क्लास 3 चे 18 पद, क्लास 4 चे 3 पद असे एकूण फक्त 22 पद असल्याचे प्रमाणपत्र दिले. प्रत्यक्षात उपरोक्त बेकायदेशीर प्रयोगशाळा सहाय्यक व कनिष्ठ लिपिक म्हणजे AG मुसळे आणि शिवकन्या रामदास पद्मने यांना मिळून 24 पदे भरत असतात. 24 पदे होत असताना 22 पदे असल्याचे खोटं प्रमाणपत्र दिलं. याच्यावर मुख्याध्यापकाने अतिशय हास्यास्पद असं उत्तर दिलं. मुख्याध्यापकांनी सांगितलं की या 2 लोकांची माहिती न देण्याचं मला संस्थेचे अध्यक्ष श्री भास्करराव श्रीपतराव पाटील यांनी दिली. या सगळ्या गोष्टीवर SIT प्रमुख आणि हे चौकशी समिती प्रमुख यांनी मुख्याध्यापकाला चांगले खडे बोल त्या ठिकाणी ऐकवले की अध्यक्ष तुम्हाला सांगतात आणि तुम्ही 2 कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी जी काही माहिती आहे ती शासनाला प्रशासनाला देत नाही, तर हे तुम्ही तुमच्या
कर्तव्यात केलेली कसूर आहे आणि हे बेकायदेशीर आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा असा होता माझा की सदर कर्मचारी नियुक्ती करताना संस्थेचा ठराव अथवा शाळा समितीचा ठराव शिक्षण अधिकारी कार्यालयात देण्यात आलेला नाही. तर त्यांनी काही कागदपत्र सादर केले. त्या कागदपत्रामध्ये असलेले जावक क्रमांक हे 5 सदस्यीय समितीने शिक्षण अधिकारी यांच्या आवक जावक रजिस्टरमध्ये ज्यावेळेला तपासले त्यावेळेला हे आवक जावक क्रमांक जुळले नाहीत. आवक जावक क्रमांक त्या ठिकाणी जुळले नाहीत. यांनी दिलेल्या आवक जावक क्रमांकावर त्या ठिकाणी शिक्षण अधिकारी कार्यालयातून दुसरेच कागदपत्र त्या ठिकाणी इश्यू झाल्याचे आढळले. त्याच्यापुढे सदर कर्मचाऱ्याच्या नियुक्त्या किंवा मान्यतेचा प्रस्ताव संस्थेने शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये सादर केले नाहीत. हाही मुद्दा झाला. ही आवक जावक त्या ठिकाणी जुळले नाहीत. मागासवर्गीय कक्ष अमरावती यांच्यामार्फत बनावट बिंदू नामावली तयार करून एजी मुसळे व शिवकन्या रामदास पद्मने यांच्या जात प्रवर्गाचा आरक्षण नियमानुसार बिंदू बसत नसताना त्यांना नियुक्ती केले. हा माझा पुढचा आरोप होता. हाही विषय त्या ठिकाणी झाला. संबंधित एजी मुसळे आणि शिवकन्या ह्या ज्या जातीमध्ये येतात त्या जातीचा बिंदूच त्या बिंदू नामावलीमध्ये बसत नाही हे त्या ठिकाणी सिद्ध झालं. श्री शिवाजी शिक्षण संस्था रजिस्ट्रेशन नंबर F223 लोणीगोळीच्या पीटीआर प्रमाणे संस्थेच्या 10 संचालकांपैकी 4 संचालकाचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. 6 संचालक सध्या त्या ठिकाणी पीटीआरवर आहेत. ज्यामध्ये भास्करराव श्रीपतराव पाटील, ॲडव्होकेट अरविंदराव हिरोजी पाटील, दिलीप श्रीपतराव पाटील, श्री संपतराव रामभाऊजी देशमुख, श्री जीवन वामनराव धोटे, श्री विनय अरविंदराव पाटील हे हयात असून नवीन कार्यकारिणीस मान्य सह धर्मादाय आयुक्त कार्यालयाची मान्यता नसताना तसेच सदर नवीन कार्यकारिणी संस्थेच्या बाबतीत नियुक्ती, निलंबन व इतर धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार नसताना उपरोक्त तथाकथित नवीन संचालक मंडळ पीटीआरला असलेल्या विश्वस्तांना विश्वासात न घेता, त्यांची सभा न घेता, त्यांना माहिती न देता, त्यांचा ठराव न घेता नियुक्त्या आणि इतर कारभारपणा त्या ठिकाणी करत आहे. हा माझा आरोप होता. यावरही ओरिजिनल पीटीआर त्या ठिकाणी सादर केला. नवीन तथाकथित जो काही चेंज रिपोर्ट दाखल आहे त्याला चॅरिटी कमिशनरची त्या ठिकाणी मान्यता नाही हे सिद्ध झालं आणि संस्थेमध्ये स्वतःला उपाध्यक्ष म्हणून घेणारे श्री प्रवीण भास्करराव पाटील हे संस्थेचे उपाध्यक्ष नाहीत. तसेच जो शिपाई त्या ठिकाणी शिपाई पदाचं काम न करता हे बाकीचे चोमडे धंदे करतो तर तो सुद्धा त्या ठिकाणी संचालक नाही हे त्या ठिकाणी 5 सदस्यीय समितीच्या समोर सिद्ध झालं. त्याच्यापुढे सदर बेकायदेशीर शिक्षकांची वैयक्तिक मान्यता शाळेमध्ये उपलब्ध नाही हा माझा आरोप होता. तर त्यांनी वैयक्तिक मान्यता त्या ठिकाणी सादर केली. त्याचबरोबर पुढचा माझा आरोप असा होता सदर कर्मचाऱ्यांचा सालार्थ ID मिळवण्यासाठी मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय बुलढाणा या ठिकाणी प्रस्तावच सादर केला नाही. याच्यावर त्यांनी एक प्रस्ताव सादर केल्याचं पत्र दिलं. त्या पत्रामध्ये जो जावक क्रमांक आहे तो जावक क्रमांक शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या आवक क्रमांकाशी जुळला नाही. त्याच्यामुळे हा प्रस्ताव त्या ठिकाणी सादरच केला नाही हे सिद्ध झालं. पुढे शिक्षणाधिकारी कार्यालय बुलढाणा यांनी वेतन पथकामध्ये रितसर प्रस्ताव सादर केला नाही हा माझा आणखी आरोप होता की शिक्षण अधिकारी कार्यालयाने वेतन पथकाला रितसर प्रस्ताव सादर केला नाही. आता त्या आकाळ साहेबांनी एक पत्र त्या ठिकाणी दाखवलं. त्याचाही आवक जावक क्रमांक हा वेतन पथकाच्या आवक जावक रजिस्टरमध्ये जुळला नाही. याच्यावरून हे सिद्ध झालं की शालार्थ ID घोटाळ्यासाठी शालार्थ ID इश्यू करण्यासाठी जे काही सिक्वेन्सनं किंवा जे काही नियमानं त्या ठिकाणी पत्रव्यवहार होणं आवश्यक होता तो पत्रव्यवहार त्या ठिकाणी झालाच नाही. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा विषय माझा एक आरोप होता की या सगळ्या लोकांची नियुक्ती करत असताना त्या ठिकाणी जाहिरात मान्यता घेण्यात आलेली नाही. तर याच्यावर संस्थेच्या वतीनं असं सांगण्यात आलं की त्या ठिकाणी त्या ठिकाणी नियुक्त्या करण्यासाठी आम्ही शिक्षण अधिकारी कार्यालयात जाहिरात मान्यता मागण्यासाठी गेलो असता कोरोना पिरियड चालू होता आणि कोरोना असल्यामुळे आम्हाला जाहिरात मान्यता मिळवता आली नाही. परंतु अनिल साबळे साहेब यांनी प्रश्न विचारला असता की तुम्हाला जर जाहिरात मान्यता त्या ठिकाणी मिळाली नाही मग तुम्ही या नियुक्त्या केल्या कशा, तुम्ही इंटरव्ह्यू घेतले कसे. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही पेपरला बातमी दिली, आम्ही पेपरला जाहिरात दिली आणि ती कोरोना पिरियडमध्ये. परंतु जर जाहिरात मान्यताच मिळाली नाही शिक्षण अधिकारी कार्यालयातनं मग जाहिरात देण्याचा प्रश्नच कुठे येतो आणि हे कर्मचारी नियुक्त करण्याचा प्रश्नच कुठे येतो. या गोष्टीवर 5ही सदस्यांनी अतिशय कडक शब्दामध्ये हे संस्थाचालक जे सो कॉल्ड जे काही स्वतःला उपाध्यक्ष आणि संचालक म्हणून घेणारे
जे काही आहेत या सगळ्या लोकांना खडसावून त्या ठिकाणी विचारलं की तुम्हाला जर बाबा जाहिरात मान्यताच दिलेली नाही तर तुम्ही नियुक्त्या केल्या कशा. याच्याही पुढे जाऊन अतिशय गंभीर स्वरूपाच्या गोष्टी या देभ श्री ही सो उर्फ बाबुराव पाटील या विद्यालयामध्ये झालेल्या आहेत. ते या चौकशीमधनं त्या ठिकाणी बाहेर पडल्या. येत्या 2 ऑक्टोबर 2025 रोज गुरुवार पत्रकार भवन बुलढाणा या ठिकाणी मी जी पत्रकार परिषद घेणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये आणखी काही गंभीर गोष्टी मी त्या ठिकाणी सांगणार आहे. एवढंच नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास 26 अशा शाळा आहेत की ज्या 26 शाळांमध्ये अशा प्रकारचा शालार्थ आयडी घोटाळा झालेला आहे आणि या 26 शाळेचा पूर्ण कच्चा चिट्टा कागदपत्रासहित माझ्याकडे आहे. 2 ऑक्टोबर महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्तानं नागपूरपेक्षाही मोठा घोटाळा झाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये. या सर्व शाळेंचा सर्व कागदपत्रासह मी त्या ठिकाणी सर्व माहितीचा जो काही पिटारा आहे तो खोलणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आणि बुलढाणा शहरातील सर्व पत्रकारांना माझी कळकळीची विनंती आहे. 2 ऑक्टोबर 2025 रोज गुरुवार संत गजानन महाराजांचा दिवस पत्रकार भवन दुपारी 1 वाजता आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावे आणि आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षण क्षेत्राला काळीमा फासणारा एक मोठा घोटाळा त्या ठिकाणी झाला आहे. हा घोटाळा उघड करण्यास सर्व पत्रकार बांधव आणि विशेष करून टीव्हीवाले इलेक्ट्रॉनिक मीडियावाले यांना मी विनंती करतो की एकदा बुलढाणा जिल्ह्याचा हा घोटाळा पूर्ण महाराष्ट्रभर म्हणजे एसआयटी प्रमुख जे प्रमुख आहेत फुलकुमार साहेब, दादाजी भुसे साहेब जे शिक्षण मंत्री आहेत ज्यांनी घोषणा केली आहे एसआयटीची, या सगळ्यांपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत अजितदादा पवारांपर्यंत एकनाथराव शिंदेपर्यंत हा विषय गेला पाहिजे. म्हणून या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी करत आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.